गन को एक अच्छा क्रिकेट खेलने का मौका मिले, अवसर मिले। आदरणीय आमदार राहुलजी ढिकले साहेब अगदी वकिलीचं शिक्षण देखील त्यांनी मिळवलंय. वकिलीची सनद त्यांच्याकडे आहे. ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले या नाशिक पूर्व विधानसभा परिक्षेत्राचे लाडके आणि दमदार आमदार. अगदी नाशिक महानगरपालिकेत म्हणून त्यांची देखील एक चांगली नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द राहिले. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती देखील ते राहिलेत. त्यानंतर अनेक सामाजिक संस्था असेल, अनेक संघटना असेल, संघटनेच्या माध्यमातून देखील या संपूर्ण शहराची जिल्ह्याची सेवा देखील संपूर्ण डिकले कुटुंबियांच्या माध्यमातून आणि आदरणीय राहुलजी डिकलेंच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा मध्ये सध्या नाशिक पूर्व विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून ते विधानसभेत आपल्या शहरातील प्रश्न मांडताय. प्रशासनासोबत दोन हात देखील करताय या जनतेसाठी, आपल्या मतदारांसाठी. तर एक मिनिट. आमदार चषक 2024 पर्व पहिले ग्रँड फिनाले. तर मित्रांनो, विघ्नहर्ता लाडक्या गणपती बाप्पाचा एकदा जयघोष होऊन जाऊ द्या पहिल्या चेंडू पडण्यापूर्वी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पहली गेंद और पहली गेंद को पुल कर दिया। गेंद जा रही है डीप लॉन्ग लेग की बाउंड्री की तरफ। फील्डर दौड़ रहा है गेंद के पीछे और इसके साथ ही पहली गेंद पर पहला चौका। पहली गेंद पर पहला चौका आता हुआ तुषार इंद्रीकर के बल्ले से। गेंदबाजी करना चाहते हैं समद। राहुल के लिए गेंद लॉफ्ट करना चाहा गेंद को, इस बार धीमी गति की गेंद और कट भी कराया गेंद को। टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ कट होकर निकली गेंद। गेंद समा गई विकेटकीपर गालिब पटेल के हाथों में। डॉट गेंद इस बार। पहले ओवर का खेल जारी है, स्कोर है 6 रन। दो खिलाड़ी इस समय जो ऑन साइड में लगाए गए हैं, एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन, दोनों ऑन साइड में है बाउंड्री लाइन पर। समद अगली गेंद के साथ राहुल पवार को, धीमी गति की गेंद, उछाल कर खेला गेंद को। डीप मिड विकेट का खिलाड़ी गेंद के नीचे, आसान सा कैच और पहला विकेट।
या दरम्यान मान्यवरांचं आगमन होतंय. पवनजी कातकाडे आणि सन्माननीय अंकुजी वराडे साहेब यांचं देखील मुख्य मंचावर इथे आगमन झालंय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. इथे जितू कालेकर यांच्या वतीनं प्राइज असेल समद अख्तर यांच्यासाठी, मात्र षटक अजून बाकी असेल तर तुषार इंद्रीकर यांचा विकेट जर समद अख्तर घेत असतील तर त्यांच्यासाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले, अंतिम सामना, ग्रँड फिनाले, अंतिम महामुकाबला, आमदार चषक 2024 पर्व पहले. और एक प्राइज आया है जीतू भाई कालेकर की ओर से कि अगर सागर बोर्ड के रिवर्स स्वीप में 6 लगाते हो तो उन्हें एक 6 पर 500 रुपए का इनाम दिया जाएगा. वाह, अगदी अंतिम सामन्यामध्ये देखील धावांसोबत पैशांचा आणि बक्षिसांचा वर्षाव बघायला मिळतोय. या सर्व आमच्या बक्षीसदात्यांचं देखील कौतुक असेल, आभार असेल की निश्चितच एक चांगला प्रयत्न, खेळाडूंचं मनोबल वाढवावं, त्यांच्याकडनं चांगला खेळ काढून घ्यावा, या प्रयत्नातनं आमचे सर्व पुरस्कर्ते दाते इथे प्राइज लावताय. ऑन साइड में घुमा दिया गेंद को, डीप लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, एक और चौका, स्कोर 10 रन. रहे थे सागर बोर्ड के, शॉर्ट गेंद थी, जगह बनाई, बैकफुट पर गया, खूबसूरत अंदाज में खेल दिया गेंद को डीप लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. पहले वो याच बॅटिंग स्टाईलसाठी ओळखले जातात फॉलिंग स्वीप. अगदी बॅटिंग क्रीजचा वापर केला, ऑफ स्टंपवर शफल झाले, स्वतःला झुकून दिलं, मात्र प्रयत्न सोडले नाही आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं अगदी सीमारेषेच्या पलीकडे. सागर बोडकेच्या बॅटमध्ये एक दमदार बहारदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 10-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. राहुल पवार सारखा एक डाव्या हाताचा एक आक्रमक बॅटर तो बाद झालाय. निश्चितच त्याच्या बाद होण्याने छत्रपती ओझर संघावर थोडासा दबाव आला असेल मुन्नाजी. निश्चित रूप से उसका कारण ये है कि राहुल पवार भी पावर प्ले में बहुत अच्छी बैटिंग कर लेते हैं, ऊंचे स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते थे, दुर्भाग्यपूर्ण रूप से आउट हो गए, समद अख्तर का शिकार हुए हैं. मुकेश भाऊ शाहनी की तरफ से भी प्राइज आया है. मुकेश शाहनी जी की ओर से हर 6 पर 1000 रुपए का इनाम होगा प्रति 6. वो समद की गेंद, पहले स्टेप आउट हुए, बाहर निकले, शायद भाग गए थे, इरादा समद दूसरा रन लेना चाहते हैं और आसानी के साथ 2 रन कंप्लीट किए गए दोनों बैट्समैन द्वारा. ओवर यहां पर पूरा हो जाएगा. पहले ओवर का खेल समाप्त हो गया. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 1 विकेट के नुकसान पर 12 रन छत्रपती 11 का. येस, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावपल करावं लागतं. एक चांगली सुरुवात. 6 षटकांची ही लढत असेल. पहिली 2 षटकं बॅटिंग पॉवर प्ले असेल. बॉलिंग पॉवर प्ले आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्ले. आणि दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा जावेद बिल्डर बॉलिंग ट्रॅकवर येतोय, मॅन फ्रॉम मालेगाव. मुन्नाजी, जावेद बिल्डरनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिक अगदी लोवेस्ट इकॉनॉमी या गोलंदाजी राहिली आहे आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. इतकी अप्रतिम गोलंदाजी जावेद बिल्डरकडनं या संपूर्ण सीरीज मध्ये राहिली आहे. यस संदीप जी, निश्चित रूप से इस पूरे आमदार चषक में सबसे बेहतरीन गेंदबाज बनकर कोई उभर कर अगर सामने आए होंगे तो वो जावेद बिल्डर का नाम ले सकते हैं हम. ओ बॉल अच्छी फील्डिंग, बॉल अच्छी फील्डिंग, डाइव लगाकर रोका गेंद को. आउटस्टँडिंग एफर्ट्स. फाइन लेग की तरफ खेला गया स्ट्रोक, एक और चाका सागर बोडके के बल्ले से. कुछ प्लानिंग कर आए हैं सागर बोर्ड के. 2 चौके अभी तक सागर बोर्ड के बल्ले से देखने को मिली हैं. स्कोर है 17 रन. धावफलक जाऊन पोहोचतोय 17 धावा. जावेद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस स्टेप आउट पावलांचा वापर केलाय, चेंडूला पिक केलाय, समोरच्या बाजूला खेळून काढलाय. गणेश कडाळे अगदी वेगानं धावताय. दिंडोरी तालुक्यातील शिंदखेडा या गावाला बिलॉंग करतात गणेश कडाळे. एक
डाव्या हाताचा तंत्रशुद्ध फलंदाज, सरळ बॅटने खेळणारा एक नामांकित फलंदाज म्हणून देखील गणेश कडाळे यांना ओळखलं जातं. चांगलं फील्ड केलं गेलं. या दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते 1.3 षटकानंतर. या अंतिम सामन्यामध्ये एक गडी बाद 19 धावा. जावेद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे ओव्हर द विकेट सागरसाठी. हो, यावेळेस प्री माइंडेड स्ट्रोक अगदीच अगोदरपासून ठरवलं तो ऑनसाईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या क्षणी ड्रिलमध्ये आपण बघू शकाल की अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रत्यक्षात अगदी विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला आणि या चेंडूवर मात्र सिंगल येते. 20 धावा दाव फलकावर लागत आहे. यस, दूसरे ओवर का खेल जारी है। मैंडेटरी पावर प्ले अभी भी चल रहा है। डीप मिड विकेट और लॉन्ग ऑफ, ये दो खिलाड़ी बाउंड्री लाइन पर देखे जा सकते हैं। जावेद फिर से एक बार तैयार हैं। सामना देखने लायक है इसके साथ इंद्रिकर के साथ रिवर्स स्वीप, रिवर्स स्वीप और ये 6 रन। साठी नाशिक महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक मुकेशजी शहाणे साहेब यांच्या वतीनं 1001 रुपयांचं प्राइज असेल. प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपयाचं फार मोठ्या रकमेचं प्राइज मान्यवरांच्या माध्यमातून लावलं जात आहे मुन्नाजी. यस, वाकई इससे हौसला बढ़ेगा, उत्साह बढ़ेगा खिलाड़ियों का। आणि सोबतच प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होईल. अंतिम सामना म्हटलं की निश्चित प्रेक्षकांची देखील अपेक्षा होती की आम्हाला चौकार षटकार बघायचेत आणि ते इथे बघायला मिळत आहे. फिर एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश। देखिए, तुषार इंद्रिकर ने रिवर्स स्वीप में 6 लगाया संदीप जी। अहम चीज ये भी है कि तुषार इंद्रिकर ने जिस बॉलर पे 6 लगाया वो बॉलर इस इवेंट का आमदार चषक का सबसे अच्छा गेंदबाज है। अच्छा, आणखी एक की एका ओव्हरमध्ये जो एकच षटकार असेल त्या षटकारासाठी ते प्राइज असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27. चलिए, 2 ओवर का खेल पूरा हो गया। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 27 रन। 13.5 रन प्रति ओवर से संदीप जी रन बन रहे हैं और ये पहली बार ऐसा हुआ है कि डोमिनेटर्स के गेंदबाजों को 13.5 रन प्रति ओवर से बल्लेबाजी की जा रही है। येस, चांगल्या वेगानं चांगल्या धावगतीने इथे धावा वसूल केले जाते. मात्र या दरम्यान आयोजन समिती ज्यांच्या माध्यमातून एक दिमागदार शानदार सोहळ्याचं आयोजन केलं जाते त्यांचाही उल्लेख होणं इथे फार गरजेचं असेल. आयोजन समितीचे सन्माननीय अमरजी बोरसे, श्यामजी महाजन, संतोषजी आवारे, किशोरजी पटेल, अक्षयजी दोंदे, अनिलजी गायकवाड, ललितजी बोडके, अजयजी दोंदे, सचिनजी घुले, शुभमजी पाटील, अशोक जेवगाले, या सर्व आमच्या आयोजन समितीच्या सदस्यांचं देखील पुन्हा एकदा कौतुक आणि आभार. है तुषार इंद्रिकर के बल्ले से शाहने जी की ओर से लगाए गए प्रति 6 1000 के अंदर ये 1000 और जुड़ जाएंगे। तुषार अगली गेंद लेकर समद अख्तर, तुषार इंद्रिकर को, ओ इस बीच देखना है, खराब थ्रो, 1 रन लिया गया, मना किया गया दूसरे रन के लिए। एक बात और, एक घोषणा यहां पर आई है जीतू भाई कालेकर की ओर से, अगर रिवर्स स्वीप में तुषार 6 लगाते हो तो उन्हें 500 रुपए का इनाम होगा जीतू भाई कालेकर की ओर से। देखिए, टीम ऑनर अल्तमज भाई की तरफ से भी यहां पर एक अनाउंसमेंट आया है प्राइज का। प्रति विकेट किसी भी बॉलर को डोमिनेटर्स के 1000 रुपए प्रति विकेट होंगे। जे षटकारासाठी प्राइज लावलं गेलं होतं सन्मान्य मुकेशजी शहाणे साहेब यांच्या वतीनं ते प्राइज बदललं जात आहे आणि विकेटसाठी ते प्राइज असेल, मात्र ते अनाउन्स केलं जाईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वा वा, बॅकफूटला गेले. अगदी बॅटिंग क्रीजचा वापर करत असताना पिक केला स्ट्रोक आणि डीप मध्ये चेंडूला फेकून दिलंय. सागर बोडकेच्या बॅट मधनं येतोय खणखणीत 1 बाउन्स चौकार.
नहीं कि एक ओवर में और इस प्रकार से बहुत बड़ी मछली फंसाई गई यहाँ पर जाल में। सागर बोल के रूप में एक और विकेट बजाया जाए। मॅन फ्रॉम नायगाव तालुका सिन्नर प्रकाश काकड. फलंदाईचा मजबूत गड म्हणजेच मॅन फ्रॉम नायगाव प्रकाश काकड. दाफलक जर आपण बघत असाल पहिल्या 2.4 षटकानंतर 2 गडी बाद 38 धावा धावफलकावर लागताय. तुषार इंद्रिकर यांनी जो फलंदाईचा गेअर बदललाय मुन्नाजी, अगदी सेमीफायनल असेल आणि आता अंतिम सामन्यामध्ये काय जबरदस्त फटकेबाजी करताय. 7 चेंडूमध्ये 20 धावांवर बॅटिंग करताय नॉन स्ट्रायकिंग एंडला. आता तुम्ही बघू शकाल तुषार इंद्रिकर यांना. प्रकाश काकड आलेत या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये पहिल्यांदाच अंतिम सामन्यामध्ये प्रकाश काकड संघासोबत जोडले जात आहे. स्वागत असेल या खेळाडूचं. मात्र दुसऱ्या बाजूला छत्रपती ओझर संघाचं देखील कौतुक असेल की अगदी तगडा बॅटर पॉवर हिटर प्रकाश काकड नसताना संघासोबत मात्र तरीही हा संघ सांघिक खेळाचं सर्वोत्तम प्रदर्शन करत असताना अगदी ग्रँड फिनालेपर्यंत अंतिम सामन्यापर्यंत येऊन ठेपलाय. दर्जेदार कामगिरी छत्रपती ओझर संघाच्या माध्यमातून. ऑन साइडला स्वीप केलाय. पहिला चेंडू तगडा प्रहार मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुनील फसाळेकडनं. वॉट अ फिल्डिंग आउटस्टँडिंग एफर्ट्स बाय सुनील फसाळे. प्रकाश काकडच्या बॅटमधनं ही सिंगल येते. दुसऱ्या बाजूला टीम डॉमिनेटर्स या संघाचं देखील फार कौतुक असेल. समद अख्तर, त्यानंतर गालिब पटेल आणि जावेद बिल्डर, महेश डावरे हे खेळाडू सोडले तर या संघामध्ये तुम्ही कोणीही मोठे स्टार खेळाडू या संघात बघायला मिळत नाहीये. मात्र सांघिक खेळाच्या जोरावर हा संघ देखील ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचलाय. ओ बॅकफुटला गेले. पुश करो खुश रहो या पद्धतीने चेंडूला ढकललंय अगदी शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. यासोबतच या निर्धाव चेंडू सोबत षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 2 गडी बाद 39 धावा. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा जावेद. ऑन साइडला अगदी चेंडूला पाठवून दिले. पहिल्याच चेंडूवर एक प्रकाशच्या बॅटमधनं तगडा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. बेचाळीस धावा. सन्माननीय प्रसादजी पिंगळे यांच्या वतीनं देखील कॅश प्राइज येते. फुलटा चेंडू समोरच्या बाजूला खेळून काढलाय अगदी काव कॉर्नर सीमारेषेजवळ. विशाल पोलाड मॅन फ्रॉम सारोळ यांच्या माध्यमातून चेंडूला तिथे अडवलं जाते. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगल येईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल या सिंगल सोबत 44 धावा. प्रसादजी पिंगळे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी छत्रपती वॉरियर्स ओझर या संघातील बॅट्समनसाठी प्रत्येक षटकार जर ठोकत असेल तर प्रत्येक षटकाराला 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ओ हो इथे मिस टाइम फटका फसलाय. ओ जेल देखील निसटलाय. समद अख्तर
अगदी रनिंग कॅच, धावत आले, चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न होता मात्र फार उशीर झालाय. प्रॉपर झेल तिथे पकडू शकले नाही आणि निश्चितच तुषार इंद्रिकर यांना मात्र एक लाईफ मिळते, जीवनदान मिळतंय. तुषार इंद्रिकर इनफॉर्म बॅटर, सेमीफायनल आणि आता फायनल मध्ये काय जबरदस्त कामगिरी, जबरदस्त फटकेबाजी त्यांच्या बॅट मध्ये बघायला मिळते. 9 चेंडू 21 धावांवर बॅटिंग करताय. ऑन साइडला अगदी ड्रायव्हिंग लेंथवर चेंडूला पिच केलंय, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, डीप मिड विकेट रिझन गणेश कडाळे अगदी वेगानं चेंडूवर आले, चेंडूला पिक केलंय, एक चांगला रिटर्न. विकेट किपर गालिब पटेलच्या दिशेने सिंगल येते याही चेंडूवर. जावेद बिल्डर बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत 1.4 षटकामध्ये 22 धावा त्यांनी खर्च केलाय. थोडेसे मागडे ठरले त्या अंतिम सामन्यामध्ये. फुलटॉस चेंडू ऑन साइडला, यस सुनील फसाळे डाऊन द बॉल, मिस टाइम स्ट्रोक. अगदी स्टिकर जवळ चेंडू मिडल झाला, उंची जास्त लांबी कमी आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषी जवळ एक चांगला झेल टिपला जातोय. बॅट्समन तुषार इंद्रिकर झेल बाद, बॅक टू द डगआउट. अंतिम चेंडू असेल तर नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय सिद्धार्थ गांगुर्डे, मॅन फ्रॉम नाशिक रोड, समतानगर टाकळी. येस, डॉमिनेटर संघाचे संघ मालक सन्माननीय प्रख्यात बांधकाम व्यावसायिक अल्तमश बेग साहेबांच्या वतीनं या तुषार इंद्रिकरच्या विकेटसाठी गोलंदाज जावेद बिल्डर यांना तब्बल 1001 रुपयांचं कॅश प्राइज इथे जाहीर केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघत असाल दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध झुंज देत आहे, तर मैदानाच्या बाहेर देखील मान्यवरांमध्ये पुरस्कर्त्यांमध्ये देखील एक वेगळी फाईट बघायला मिळते. निश्चितच ती फाईट निश्चित खेळाडूंसाठी चांगली असेल की फार मोठ्या रकमेचे कॅश प्राइज इथे गिफ्ट केले जात आहे, जाहीर केले जात आहे. सिद्धार्थ गांगुडे आलेत. यानंतर आणखी एक प्राइज येते. बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय विकेटच्या मागच्या बाजूला. सिद्धू लांडगे एफर्ट्स लावताय, एखाद्या अनुभवी फुटबॉलपटू प्रमाणे चेंडू पायाने तिथे अडवताय आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 2 धावा देखील तिथे वाचवल्या गेल्या. मॅन फ्रॉम सारोळ गावचे सन्माननीय सरपंच विनोद अण्णा नवले यांच्या वतीनं जावेद बिल्डर यांनी जी तुषार इंद्रिकर यांची विकेट घेतली त्यांच्यासाठी देखील 501 रुपयांचं कॅश प्राइज इथे जाहीर केलं जात आहे. पिंगळे यांच्या वतीनं छत्रपती ओझर या संघाचे बॅटर त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज, सोबतच अल्तमश बेग संघमालक टीम डॉमिनेटर्स यांच्या वतीनं जावेद बिल्डर यांच्यासाठी तुषार इंद्रिकर यांनी जो विकेट घेतला त्यासाठी 1001 रुपये, सोबतच सारोळ गावचे सरपंच विनोदांना नवले यांच्या वतीनं देखील प्राइज येत आहे. ते प्राइज म्हणजे जावेद बिल्डर यांनी जो तुषार इंद्रिकरचा विकेट घेतला त्यासाठी देखील 500 रुपये. त्यानंतर सिद्धू लांडगे यांच्या गोलंदाजीसाठी प्राइज असेल, मात्र सिद्धू लांडगे ज्यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर येतील त्यांचं प्राइज अनाऊन्स केलं जाईल. सिद्धू लांडगे एका षटकामध्ये 2 विकेट घेत असतील तर त्यांच्यासाठी सन्माननीय जितू कालेकर यांच्या वतीनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज असेल. बॉलिंग ट्रॅकवर आलेत महेश
इथे महेश डावरे वेगवान मारा. अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. सिंगल येते. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय. प्रकाश काकड धावफलक जर आपण बघत असाल चौथं पाचवं षटक प्रगती पथावर 4.1 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावफलक 3 गडी बाद 49 धावा धावफलकावर लागताय. आदरणीय नाशिक पूर्व विधानसभा परिक्षेत्राचे लाडके आमदार दमदार आमदार राहुलजी ढिकले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या आमदार चषकाचं आयोजन केलं जात आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा. सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या आणि या सिंगल सोबत छत्रपती वॉरियर्स ओझर संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहे. स्टेप आउट सिद्धार्थ गांगुर्डे फटका फसलाय. गणेश कडाळे एफर्ट्स लावताय मात्र खाली क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू अगदी पुढ्यामध्ये गणेशच्या समोरच्या बाजूला चेंडू लँड होतोय. या दरम्यान सिद्धार्थ गांगुर्डे यांच्याकडनं आणि सोबत त्याच्या सहकार्याकडनं 2 धावा देखील वेगाने पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल या 2 धावांच्या मदतीनं 52 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तगडा प्रहार सिद्धार्थ गांगुर्डे टेडमार्क फटका येतोय. काउट कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. स्लॉट मध्ये चेंडू होता. ऑन साइडला एक लॉफ्टेड स्ट्रोक. काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. आणखी एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. हवेत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चांगल्या ठिकाणी योग्य ठिकाणी चेंडूला पिच केलंय. पिचिंग अप्रतिम. लाईन अप्रतिम. कमबॅक करताय पुनरागमन करताय गोलंदाज महेश डावरे. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू. 56 धावा धावफलकावर लागताय. शॉर्ट ऑफ लेंथ. या दरम्यान मात्र हाफ ट्रॅकर बॅक ऑफ द लेंथ ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. संपर्क होऊ शकला नाही. आउटसाइड द लेग स्टंप. मुख्य पंच सन्मान्य सागरजी मोरे सरांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक सिंगल मिळेल. मिस्टर एक्स्ट्राज इथे 57 धावा या सिंगल सोबत. सिद्धार्थ ऑन स्ट्राइक. हवेत चेंडूला फेकून दिलंय. अगदी मैदानाच्या बाहेर येतोय. एक तगडा स्ट्रोक. मॅक्झिमम हिट. 1 बाउन्स चौकार. ज्यांच्या माध्यमातून या आमदार चषकाच्या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं गेलं ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार नाशिक पूर्व विधानसभा परिक्षेत्राचे कार्यक्षम कार्यकुशल एक डॅशिंग आमदार सन्माननीय राहुल भाऊ ढिकले यांचं मैदानावर शुभ आगमन झालंय. त्या मान्यवरांची आपण वाट बघत होता ज्यांच्या माध्यमातून या अभूतपूर्व दिमागदार शानदार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं ते आपल्या नाशिक पूर्व विधानसभा परिक्षेत्राचे लाडके आमदार दमदार आमदार ज्यांची कामगिरी दमदार. आपला माणूस आपला आमदार म्हणजेच आदरणीय राहुल भाऊ ढिकले यांचं शुभ आगमन झालंय. मी भाऊंना विनंती करेल की मुख्य मंचावर आपण स्थानापन्न व्हावं. या आणखी एक तगडा प्रहार. अगदी भाऊ आल्यानंतर लगेचच सिद्धार्थच्या बॅट मधनं पुन्हा एकदा एक तगडा स्ट्रोक येतोय. चौकार येतोय. मान्यवरांना या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 3 गडी बाद 65 धावा. माफ करा. मुख्य सर्व मान्यवर आमचे मुख्य मंचावर इथे स्थानापन्न झालेत. आपल्या नाशिक पूर्व विधानसभा परिक्षेत्राचे लाडके आणि कार्यक्षम दमदार आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिकले यांचं मुख्य मंचावर VIP डायसवर इथे आगमन झालंय. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी इथे पोहोचताय. त्या सर्वांचंच देखील आयोजन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. या आयोजन समितीच्या माध्यमातून या भव्य दिव्य शानदार दिमागदार अभूतपूर्व अद्वितीय
या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं जे आयोजन केलं गेलं ती स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचते. ग्रँड फिनाले, अंतिम महामुकाबला आपण इथे त्या स्पर्धेचा आणि अंतिम सामन्याचा आनंद घेतोय. लोअर फुलटॉस सिद्धू लांडगेसाठी प्राइज असेल की या षटकामध्ये 2 विकेट जर सिद्धू लांडगे घेत असतील तर जितू कालेकर यांच्या वतीनं त्यांच्यासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. या सिंगल सोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 3 गडी बाद 66 धावा. अंतिम सामना आपण अनुभवतोय. अंतिम सामन्याचा आपण सर्वच जण आनंद घेतोय. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक देखील या स्पर्धेसोबत जोडले गेले त्या सर्वांचं देखील स्वागत असेल. फ्रॉम द विकेट सिद्धू. ओ तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक होलमध्ये चेंडूला पिच केलंय. बॅटच्या टोला लागून चेंडू सरळ विकेटच्या मागच्या बाजूला जातोय. बाजी देशमुख तिथे उपस्थित आहेत. चांगलं फील्ड तिथे केलं गेलं. सिंगल येते. धावसंख्या 1 नि वाढेल. सदुसष्ट धावा. सिद्धू लांडगे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. लेग समोर टाकलेला चेंडू इथे विकेटच्या मागच्या बाजूला थोडीशी ओहो इथे धावबाद करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रकाश काकड दुसऱ्या धावेचा चोरट्या धावेचा प्रयत्न करतोय मात्र नकार देताय सिद्धार्थ गांगोडे. लेग बाईकच्या माध्यमातून ही सिंगल असेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 3 गडी बाद 68 धावा. धाव फलकावर लागताय. 5 पॉइंट स्टेप आउट कनेक्शन होऊ शकलं नाही इथे. वा क्रिकेटिंग स्मार्ट दाखवत असताना समद अख्तर इथे बॅट्समनला मात्र बाद करताय. यष्टीचीत करताय. आणखी एक मोठा धक्का इथे मात्र बसतोय तो छत्रपती ओझर या संघाला. प्रकाश काकड सेट झालेला बॅटर इथे यष्टीचीत माघारी परतावं लागेल. सन्माननीय नाशिक पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमचे लाडके आमदार, कार्यक्षम, कार्यकुशल, सक्षम आणि अगदी त्या मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याभरातील मतदारांच्या न्याय हक्कासाठी, सामाजिक प्रश्नांसाठी अगदी विधानसभेच्या माध्यमातून प्रशासनाशी देखील 2 हात करणारे एक लढवय्य व्यक्तिमत्व, एक लाडके आमदार म्हणजेच सन्माननीय राहुलजी ढिकले साहेब, ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं अनेक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. अनेक स्पर्धा सातत्यानं आयोजित केले जात असतात. अगदी मागच्या सीझनमध्ये ज्या खेळाला अगदी कोकण असेल, ठाणे असेल, पालघर असेल या जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो म्हणजेच बैलगाडा शर्यत. अगदी मागच्या सीझनमध्ये मसरूळ शहरात बैलगाडा शर्यत देखील आयोजित केली गेली होती. त्यासोबतच अगदी राष्ट्रीय दर्जाची कबड्डी स्पर्धा असेल. फुलटॉस चेंडू अविनाश काकड. अविनाश काकडच्या प्रत्येक षटकारासाठी जितू कालेकर यांच्या वतीनं 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. षटकार येतो या शेवटच्या चेंडूवर आणि या अंतिम सामन्याचा पहिला डाव देखील इथे पूर्ण होईल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल छत्रपती वॉरियर्स ओझर संघ 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 74 धावा. आणि मित्रांनो या स्पर्धेचं टायटल जिंकण्यासाठी, या स्पर्धेचं विजेतेपद जिंकण्यासाठी टीम डॉमिनेटर्स या संघाला 36 चेंडूंमध्ये 75 धावांचं लक्ष असेल. 36 चेंडू 75 धावा. तर मित्रांनो आदरणीय आमदार साहेब, ॲडव्होकेट राहुलजी ढिकले साहेब, निश्चितच समाजसेवेचा वारसा, निश्चितच आणखी एक मला सांगायला आवडेल की निस्वार्थ समाजसेवेचं दुसरं नाव म्हणजेच राहुलजी ढिकले साहेब. अगदी समाजसेवेचा वारसा हा आपल्या घरातनच त्यांना मिळालाय. आदरणीय स्वर्गीय सहकार महर्षी उत्तमरावजी ढिकले साहेब, राहुल ढिकले साहेबांचे वडील, त्यांच्या माध्यमातून समाजसेवेचा वारसा त्यांना लाभलाय, मिळालाय. या विधानसभा क्षेत्रामध्ये सातत्यानं अनेक खेळांच्या स्पर्धा असेल, अनेक सामाजिक उपक्रम असतील. आणखी एक या विधानसभा क्षेत्राचं मला महत्त्व सांगायला आवडेल मित्रांनो की
शेवटच्या चेंडूवर जो षटकार आलाय त्या षटकारासाठी अविनाश काकड यांच्यासाठी प्रसादजी पिंगळे यांच्या वतीनं कॅश प्राइज येते 501 रुपयांचं. आपण ते स्वीकारावं, घेऊन जावं आपल्याला विनंती असेल तर. मित्रांनो, नाशिक पूर्व विधानसभा क्षेत्र हा विधानसभा क्षेत्र संपूर्ण जगभरामध्ये ओळखला जातो अगदी धार्मिक कार्यासाठी. अगदी या नाशिक शहरामध्ये जो संपूर्ण जगप्रसिद्ध सिंहस्थ कुंभमेळा आहे तो देखील आयोजित केला जातो. धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा विधानसभा क्षेत्र आदरणीय राहुलजी ढिकले साहेबांच्या माध्यमातून सुशोभित करणं, या परिसराचा विधानसभा परिक्षेत्राचा विकास करणं ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आपल्या पदाच्या माध्यमातून राहुल भाऊ करताय. या दरम्यान महत्वाचं शुभ आगमन होत आहे. संपूर्ण जगभरामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं दैनिक म्हणून ज्याला गौरवण्यात आलं आणि अगदी वाचक वर्गामध्ये अत्यंत प्रिय आणि विश्वासाचं दैनिक म्हणून ओळखलं जाणारं दैनिक दिव्य मराठी. आणि या दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ संपादक सन्माननीय अभिजित कुलकर्णी साहेब यांचं शुभ आगमन झाले. सोबतच दैनिक दिव्य मराठीचे सल्लागार JP दादा यांचं देखील इथे आगमन झालंय. त्या दोन्ही मान्यवरांचं खूप सारं स्वागत असेल. दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. कुलकर्णी साहेब, आपलं देखील खूप खूप स्वागत असेल. तर मुख्य मंचावर जे आमचे मान्यवर इथे स्थानापन्न झालेत आणि VIP डायसवरनं या मुख्य सामन्याचा, अंतिम सामन्याचा आनंद घेत आहे. मुख्य मंचावरील सर्व आमचे जे मान्यवर आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा आमदार चषक आयोजन समितीच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. त्यानंतर कुंदन विश्वकर्मा यांच्या वतीनं देखील कॅश प्राइज येते. प्रथमेश ताटकर, आपल्याला विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स आपण जॉईन करायचा आहे. तर 75 धावांचं लक्ष असेल. सामना सुरू होण्यापूर्वीच ग्रँड फिनाले अंतिम सामन्यामध्ये जो गोलंदाज पहिल्या षटकामध्ये विकेट घेत असेल त्यांच्यासाठी सन्माननीय नंदू कचोडिया यांच्या वतीनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज असेल बॉलरसाठी. तर मित्रांनो, अगदी सामना सुरू होतोय. सामना सुरू होण्यापूर्वीच महत्वाच्या 2 ओळींसोबत आपण इथे या खेळाला सुरुवात करूया. की लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली ही सही, हाथ उठाए रखिए, कौन कहता है चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बनाए रखे. या प्रेरणादायी ओळींसोबत सेकंड इनिंग इथे सुरू होते. अविनाश काकड यांनी जो शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला होता त्यांच्यासाठी कॅश प्राइज 201 जितू कालेकर यांनी जाहीर केले गेले ते ऑनलाईन पद्धतीने. त्यांनी ते 201 रुपये त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले. मनपूर्वक आभार असेल आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचं. सामना सुरू होतोय. पहिल्या विकेटसाठी गोलंदाजाला नंदू मारुती कुरिअर सर्व्हिसचे संचालक सन्माननीय नंदू करोचिया यांच्या वतीनं 1001 रुपये असेल. त्यानंतर कुंदन विश्वकर्मा यांच्या वतीनं देखील प्राइज येत आहे. या दरम्यान खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये, वॉडाफिल्ड. सिद्धू लांडगे यांच्यासाठी प्राइज असेल की सिद्धू लांडगे या अंतिम सामन्यामध्ये 20 पेक्षा जास्त धावा करत असतील तर कुंदन विश्वकर्मा यांच्या वतीनं तब्बल 301 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सागर बोडके बॉलिंग ट्रॅकवर, फुल टॉच चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर. विकेटच्या मागच्या बाजूला बॅट्समन सोबत विकेट किपरला देखील सरप्राईज केलंय गोलंदाज सागर बोडके यांनी. या दरम्यान नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय हेमंतांना शेट्टी यांचं देखील शुभ आगमन झाले. सोबतच शंकरांना हिरे या आमच्या मान्यवरांचं देखील इथे मुख्य मंचावर आगमन झालंय. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य मंच जॉईन करायचं आहे. या दरम्यान एक मोठं कॅश प्राइज येत आहे या अंतिम सामन्यासाठी. या दरम्यान ओ हो मुख्य पंचांकडनं इशारा येतोय, अगदी नशिबाचा चौकार मिळतोय इथे बॅट्समन सिद्धू लांडगे यांना. बॅटचा लिडिंग एज आतल्या बाजूला स्पर्श करत चेंडू रिप्ले मध्ये आपण बघू शकाल बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. नशीब बलवत्तर आणि हा नशिबाचा चौकार मी म्हणेल की शॉर्ट डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये
चेंडू जातोय, चौकार येतोय. धावसंख्या जर आपण बघत असाल या चौकाराच्या मदतीनं 4 धावा. या दरम्यान अंतिम सामन्यामध्ये टीम डॉमिनेटर्स या संघाचा कुठलाही फलंदाज अर्धशतक पूर्ण करत असेल, फुल टॉस लॉफ्ट केलाय, मात्र आहे तिथे प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, अगदी चेंडूवर धावत जात आहे, चांगलं फील्ड, चांगलं रिटर्न तिथे केला गेला. या चेंडूवर सिद्धूच्या बॅटमध्ये सिंगल येईल, धावसंख्या 1 नि वाढेल, 5. या दरम्यान प्राइज येते स्वप्नील गामणे यांच्या वतीनं कुठलाही बॅटर जर अर्धशतक करत असेल, हाफ सेंचुरी करत असेल तर तब्बल 5,000 रुपये रकमेचं एक फार मोठं प्राइज दिलं जातंय. तर मित्रांनो, नाशिक पूर्व विधानसभा क्षेत्र, आणखी एक आनंदाची बातमी की आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय लालकृष्ण अडवाणी साहेबांना भारतरत्न हा पुरस्कार, सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतीय प्रशासनाच्या वतीने दिला गेलाय. तर खूप खूप अभिनंदन असेल आयोजन समितीच्या वतीनं लालकृष्ण अडवाणी साहेबांचं. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी साहेबांना भारत देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार हा देखील दिला गेला. इथे एक चांगला रिटर्न, मात्र अगदी वेगानं गालिब पडेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय. ते या अंतिम सामन्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्राइज येत आहे. धावफलक जर आपण बघत असाल 1.1 षटकानंतर 15 धावा धावफलकावर लागताय. गालिब पटेल सलग 3 षटकार, बंटी बॉय संघाचे संघमालक गणेशजी आरिंगळे यांच्या वतीनं 1,001 रुपये, जितू कालीकर यांच्या वतीनं देखील गालिब पटेल यांच्या षटकारासाठी कॅश प्राइज असेल. कुंदन लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला, व्हॉट अ शॉट, इनफिल्डच्या वरनं सिद्धू लांडकेच्या बॅट मध्ये येतोय, कडक स्ट्रोक, तडाका, चौकार. फुल टॉस चेंडू ऑन साइडला हवेत खेळलाय किरण, डाऊन द बॉल, झेल घेतला गेलाय, मात्र मुख्य पंचांच्या माध्यमातून, स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून पनिशमेंट दिली जाते, दंडित केलं जाते. आधी कमरेच्या वरच्या बाजूला तुम्ही जर चेंडू इथे डिलिव्हर करत असाल तर त्याला दंडित केलं जातं. अगदी याच कारणामुळे बिमर पद्धतीचा चेंडू आणि नो बॉल घोषित केलाय. तर पुढचा चेंडू निश्चितच फ्री हिट असेल. धावसंख्या 75 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल 1.2 षटकानंतर. फ्री हिट असेल. कुठलाही बॅट्समन सलग 4 चेंडू 4 षटकार ठोकत असेल तर स्वप्नील गामणे यांच्या वतीनं 5,555 रुपये आणि चौकार ठोकत असेल तर 2,222 रुपये चौकारांसाठी असेल. सलग 4 चेंडू 4 चौकार. समोरच्या बाजूला खेळून काढलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर,
त्यानंतर वाईड इश लॉंग ऑफ, थोडंसं फंबल, डिसाळ क्षेत्ररक्षण, मात्र निश्चितच स्वतःला सावरलं गेलंय. या दरम्यान रिटर्न केला जातोय. सिद्धू लांडगे, गालिब पटेल यांच्या माध्यमातून वेगानं मैदानाच्या आतमध्ये, विकेटच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण केले जातात. या 2 धावांच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल 1.3 षटकानंतर 23 धावा. गालिब पटेल यांच्यासाठी देखील प्राइज येत आहे नॉट आउट. गालिब पटेल ही फायनल जिंकून देत असेल, नॉट आउट तर जितू कालेकर यांच्या वतीनं 2100 रुपये रकमेचं कॅश प्राइज असेल. Oh, what a catch! Catch of the match, catch of the day, catch of the final. रवी नलावडे, man from ओझर, अप्रतिम झेल. अगदी भारतीय संघाचा महान कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याची आठवण करून देणारा हा झेल अगदी उजव्या बाजूला हवे सूर मारला आणि एक दर्जेदार झेल. निश्चितच हा झेल निर्णायक किंवा टर्निंग पॉइंट ठरू शकेल या अंतिम सामन्याचा. इतका अप्रतिम झेल रवी नलावडेकडनं टिपला जातोय. मुख्य मंचावर उपस्थित असलेले आदरणीय नाशिक पूर्व विधानसभा परिक्षेत्राचे लाडके आमदार, दमदार आमदार, आपले आमदार म्हणजेच राहुलजी ढिकले साहेब, वैयक्तिक शालेय जीवनापासून स्वतः ते पैलवान देखील राहिले. अनेक स्पर्धा, शालेय स्पर्धा असेल, अगदी महाविद्यालयीन जीवनामध्ये, अगदी युनिव्हर्सिटी विद्यापीठाच्या स्पर्धा देखील त्यांनी आपल्या या कुस्तीच्या खेळामध्ये अनेक मैदानात त्यांनी स्पर्धा खेळ गाजवले. तर त्यांचं स्वागत असेल. मुख्य मंचावर उपस्थित आहेत या दरम्यान प्राइज येत आहे. मुख्य मंचावर स्थानापन्न असलेले नाशिक महानगरपालिकेचे एक डॅशिंग आमदार, युवा आमदार मुकेशजी शहाणे साहेब यांच्या वतीनं 6 चेंडूमध्ये 5 षटकार येत असेल तर तब्बल 31,000 रुपये रकमेचं एक फार मोठ्या रकमेचं कॅश प्राइज देखील येते. 6 चेंडूमध्ये 5 षटकार, 31,000 रुपये मुकेशजी शहाणे साहेबांच्या माध्यमातून. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज डाऊन द बॉल, झेल सुटलाय. अगदी विकेट किपर रवी नलावडेचा एका बाजूला अप्रतिम झेल, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर एक सोपा झेल तिथे ड्रॉप होतोय. क्रिकेटचं 2 वेगवेगळे चित्र मैदानाच्या आतल्या बाजूला एकाच वेळेस आपल्याला बघायला मिळत आहे. सोपा झेल ड्रॉप होतोय, बॅट्समनला मात्र इथे लाईफ मिळेल, जीवदान मिळेल. धाव फलक 2 षटकांची समाप्ती, मॅन्डेटरी पॉवर प्ले मधली 2 षटक समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचेल 24 धावा. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. या दरम्यान विकेट किपर रवी नलावडे यांच्यासाठी बंटी बॉय संघाचे संघमालक गणेशजी अरिंगळे साहेब यांच्या वतीनं कॅश प्राइज येते 501 रुपये त्या झेलसाठी. समीकरण आता बनतंय 24 चेंडू आणि 51 धावा. मारुती कुरिअरचे सन्माननीय नंदू शेट्टी यांच्या वतीनं विकेट किपर रवी नलावडे यांच्यासाठी या अप्रतिम झेलसाठी 1001 रुपयांचं कॅश प्राइज इथे जाहीर केलं जात आहे. तर ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा इथे आयोजित केली गेली ते सन्माननीय राहुलजी ढिकले साहेब मुख्य मंचावर आहेत. त्यांच्यासोबत मान्यवर देखील उपस्थित आहेत. या दरम्यान बापू जाधव यांच्या वतीनं विशाल पोलाड सलग 3 चेंडू 3 षटकार मारत असेल तर 2100 रुपये रकमेचं कॅश प्राइज असेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल एक युवा तेज तर्रार गेंदबाज कुणाल आखाडे. पहिला चेंडू निर्धाव येतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता विशाल पोलाड यांचा.
ओ गुड शॉट फ्रॉम विशाल ससाने। दूसरा रन लेने निकले हैं विशाल। 2 रन के साथ ही बढ़ती हुई रन संख्या अब डोमिनेटर्स की 26 रन। 26 रन इन 2 रनों की सहायता से 49 रनों की आवश्यकता है जीत के लिए। अब 21 गेंदें बाकी हैं। 21 बॉल्स एंड 49 रन। कुणाल गेंदबाजी के मोर्चे पर बाहुबली बैट्समैन विशाल ससाने के लिए गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट शॉट। गेंद पुल किया, गेंद को मिड विकेट बाउंड्री के ऊपर से और ये 6 रन। जिस काम के लिए विशाल ससाने को भेजा गया था उस काम को बखूबी अंजाम दे रहे हैं विशाल ससाने। फुल लेंथ गेंद, एक और बड़ा स्ट्रोक वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री की ओर और ये 4 रन। विशाल ससाने को दमखम है, मजबूत भुजाओं वाला खिलाड़ी है। अब 19 गेंदें बाकी हैं और जीतने के लिए 39 रनों की आवश्यकता होगी। अगली गेंद लेकर कुणाल। विशाल ससाने को शॉट, गेंद घुमाना चाहा, गेंद को ऑन साइड में गेंद जा रही है डीप लॉन्ग लेग की तरफ। फील्डर दौड़ रहा है गेंद को रोकने के लिए। दूसरा रन लेने निकले हैं विशाल। 2 रन यहां पर कंप्लीट कर लिए जाएंगे। देखना है इसके साथ ही ओवर भी यहां पर पूरा हो जाएगा। 3 ओवर का खेल पूरा हो गया। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है तीन ओवर के बाद स्कोर है 38 और 3 ओवर में अब चाहिए 37। देखिए 3 ओवर में जो 38 रन बने हैं, 3 ओवर में 37 रन बनाने हैं। जिस प्रकार की बल्लेबाजी की आवश्यकता है डोमिनेटर्स को इस समय बॉल देना है। बॉल वरिष्ठ पुलिस निरीक्षक राष्ट्रपति पदक विजेते मधुकर जी कड़ का आगमन हुआ है। वेलकम, हार्दिक स्वागत आमदार चषक में। पहली बार आयोजन किया गया आमदार चषक का मैरी के इस मैदान पर। सम्माननीय मधुकर जी कड़ 2 बार राष्ट्रपति पदक जीत चुके हैं। हार्दिक स्वागत है वरिष्ठ पुलिस निरीक्षक सीनियर पुलिस ऑफिसर माननीय मधुकर जी कड़ का। बॉल द्या, बॉल लवकर द्या। सम्माननीय आमदार राहुल जी ढिकले के नेतृत्व में पहली बार इस इवेंट का आयोजन मेरी के इस मैदान पर माननीय अमरजी बोरसे, श्याम भाई महाजन, संतोष जी आवारे, प्रथमेश जी ताटकर, किशोर जी पटेल, अक्षय जी दोंदे, अनिल भाई गायकवाड़ और समस्त उनके मित्रगण जिनकी ओर से यह सुंदर सा आयोजन किया गया। बधाई के हकदार, सराहना के पात्र है सभी सदस्यगण आयोजन कमेटी के। मुन्नाजी, सन्माननीय मधुकरजी कड साहेब इथे उपस्थित झालेत, राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते आहे। मात्र आणखी एक सांगायला आवडेल की दुसऱ्यांदा त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल त्यांचं संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं आणि आदरणीय राहुल ढिकले साहेबांच्या वतीनं देखील कड साहेबांचं खूप खूप अभिनंदन। ढेर सारी बधाइयां सम्माननीय कड़ सर को। इस बीच अगली गेंद खेली गई है। सिद्धार्थ लांडगे गेंद को खेला डीप मिड विकेट की तरफ। किरण यादव आए, गेंद को फील्ड किया और जब तक लौटाते गेंद को विकेट कीपर तक 1 रन काफी तेजी के साथ पूरा किया। दोनों बल्लेबाजों ने इसे 1 रन की सहायता से बढ़ता हुआ स्कोर पहुंच गया है डोमिनेटर्स का अब 39 39 धावा। सोबतच मुख्य मंचावर उपस्थित असलेले दैनिक दिव्य मराठीचे
वरिष्ठ संपादक सन्माननीय अभिजित कुलकर्णी साहेब आणि सल्लागार सन्माननीय जयप्रकाश पवार साहेब यांचं देखील खूप सारं स्वागत असेल, मनापासून आभार असेल सर्व मान्यवरांचं. सम्माननीय पवन जी कातकाड़े का भी आगमन हुआ है, वेलकम, हार्दिक स्वागत है आमदार चषक में पवन भाई का भी. इस बीच अगली गेंद सागर की गेंद दिशा से भटके ऑफ स्टंप की तरफ गेंद करती, ललचाई नजरों से देख रहे हैं बल्लेबाज विशाल ससाने अंपायर की ओर के शायद ये गेंद वाइड होगी. कोई इशारा नहीं अंपायर की ओर से. डॉट गेंद. 16 गेंदें बाकी हैं, 16 गेंदें बाकी हैं और 16 गेंदों से 36 रनों की आवश्यकता होगी. अब अगली गेंद लेकर सागर विशाल के लिए खेला गेंद को, गेंद आ रही है मिड ऑफ की तरफ, पहला रन तेजी से लिया गया. मिडफील्ड कुणाल द्वारा. नए खिलाड़ी हैं, तजुर्बे का अभाव है, प्रेशर जो डाला गया दोनों बल्लेबाजों द्वारा उस प्रेशर के झांसे में आ गए कुणाल. 2 रन दौड़कर कंप्लीट किए गए. 15 गेंदें बाकी हैं और 15 गेंदों से जीतने के लिए 34 रनों की अभी और आवश्यकता है. आमदार चषक 2024 क्या शानदार आयोजन किया गया. आयोजन कमेटी की ओर से 1 लाख रुपए की धनराशि प्रथम पुरस्कार के रूप में रखी गई है. सागर बोर्ड के अगली गेंद लेके फिर से एक बार वो शॉट. ओह व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. 6 मोर रन. सिक्स के लिए 1000 रुपए का पुरस्कार यहां पर जीत लिया है विशाल ससाने ने. क्या शॉट खेला था विशाल ने. अगली गेंद लेकर सागर फिर से एक बार विशाल को. ओ यॉर्कर गेंद ब्लॉक लेन में डाली गई गेंद को खेला मिड ऑफ की तरफ. तुषार इंद्रीकर द्वारा गेंद को फील्ड किया गया. सिंगल रन यहां पर कंप्लीट किया दोनों बल्लेबाजों ने. अब 13 गेंदें बाकी हैं, 13 गेंदें बाकी हैं. 27 रनों की आवश्यकता है 13 गेंदों में जीतने के लिए. अब अंतिम गेंद आनी बाकी है. चौथे ओवर में सागर बोर्ड के तैयार है गेंदबाजी करने के लिए. सिद्धार्थ लांडगे होंगे सामने. सागर की गेंद, उछाला गेंद को लॉन्ग ऑफ की ओर, फील्डर वहां मौजूद और ये 6 रन. पत्रकार सन्माननीय सचिनजी वाघ साहेब यांच्या वतीने देखील स्पेशली अभिजित कुलकर्णी साहेब आणि आमचे सल्लागार संपादक जेपी दादा यांना देखील शुभेच्छा आल्या सचिन वाघ यांच्या वतीनं. 4 ओवर का खेल कंप्लीट हो गया. 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है डोमिनेटर्स का 54 रन. अब 12 गेंदें बाकी हैं, 21 रनों की आवश्यकता है. सिद्धार्थ लांडगे ने जो आखिरी 6 लगाया था इसके लिए जीतू भाई कालेकर की ओर से मैच समाप्त होने के बाद में उन्हें एक विशेष गिफ्ट दिया जाएगा. सिद्धार्थ लांडगे को अगली गेंद लेकर ओ विशाल उछालकर खेलना चाहा था गेंद को. गेंद जा रही है लॉन्ग ऑन की दिशा में. काकड़ वहां मौजूद हैं. अविनाश काकड़ द्वारा गेंद को सफाई के साथ फील्ड किया गया. 1 रन यहां पर बनाया गया. 11 गेंदें बाकी हैं और आने वाली 11 गेंदों से जीतने के लिए डोमिनेटर्स को आवश्यकता होगी अब 20 रनों की. 11 गेंदें 20 रन. आमदार चषक का अंतिम मुकाबला, ग्रैंड फिनाले, मेगा फाइनल. इस बीच अगली गेंद, इस बार सिद्धार्थ को. ओ उछाला गेंद को, मिस टाइम स्ट्रोक है. देखना है कि हालांकि बहुत मुश्किल लगता है. कोशिश की गई और दूसरा रन पूरा कर रहे हैं बल्लेबाज गणेश भाई अरिंगड़े की ओर से. हर 6 पर 500 रुपए का इनाम रखा गया है प्रति 6. खैर 2 रन यहां पर दौड़कर कंप्लीट किए दोनों बल्लेबाजों ने. 18 रनों की आवश्यकता है. अब 10 गेंदें बाकी हैं. 10 गेंदें बाकी हैं. 18 रनों की आवश्यकता है जीत के लिए. विलास सोमवंशी आए हैं गेंदबाजी करने के लिए. सिद्धार्थ लांडगे एक बार फिर सामने. 5वें ओवर का खेल जारी है.
विलास की अगली गेंद और ड्राइव किया, खूबसूरत ड्राइव लगाई गेंद को रोकने के लिए। गेंद जा रही है वाइड लॉन्ग अप की तरफ। दूसरा रन पूरा कर रहे हैं सिद्धार्थ लांगे, आसानी के साथ 2 रन पूरे कर। ओवरथ्रो रन लेना चाहते थे, मना किया गया सिद्धार्थ द्वारा। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। 9 गेंदें बाकी हैं अब, और आने वाली 9 गेंदों से 16 रनों की आवश्यकता होगी जीत के लिए डोमिनेटर्स को। अब 9 बॉल 16 रन। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। शाम होने वाली है, सूर्यास्त होने को है, और सूर्य महाशय के अस्त होने से पहले मैच को खत्म करना है। 9 गेंदें बची हैं। आणखी एक प्राइज येत आहे या षटकारासाठी पुढील षटकारासाठी सन्माननीय नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक मुकेशजी शहाणे साहेब यांच्या वतीनं षटकारासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक असेल। सिद्धार्थ के लिए गेंद लॉन्ग ऑन की तरफ, और क्या छूट गया अविनाश काकर द्वारा। टोटल इनिंग की अगर बात की जाए तो इस इनिंग में अभी तक छत्रपति वॉरियर्स की ओर से कुल मिलाकर 3 कैचे छूटे हैं इस पूरी इनिंग में। खैर मुकाबला भी समाप्त नहीं हुआ है, 8 गेंदें बाकी हैं और 15 रन बनाने हैं। इन 8 गेंदों में अगर 2 बड़े हिट यहां पर लगा दिए जाते हो डोमिनेटर्स के बल्लेबाजों द्वारा, आय शपथ, धूप चली गई है और बैट्समैन थक गए हैं। आसान काम नहीं होता है। पिछले 2 दिनों से आप देख रहे होंगे कि टेम्परेचर हाई है, चटका है धूप में, गर्मी बड़ी है। पिछले 3 दिनों में सर्दी का माहौल था और पिछले 2 दिनों में घामाघाम वाला मामला है। आवश्यकता भी है, पानी से ही सही अपनी एनर्जी बढ़ाना चाहते हैं दोनों बल्लेबाज, और करके दिखाना पड़ेगा। 8 गेंदें बाकी हैं और 8 गेंदों से जीतने के लिए अभी 15 रनों की आवश्यकता है। 8 गेंदें 15 रन। बगुया क्या होता है, बॉलर भी थक गए हैं, बॉलर को भी तान लग गई है। जिस प्रकार की फाइनल की अपेक्षा यहां पर की जा रही थी, उसी प्रकार का फाइनल देखने को मिल रहा है दर्शकगण को। आप तमाम लोगों का हार्दिक स्वागत आमदार चषक में। इस बीच विलास की ये शॉट, गेंद घुमाया, गेंद को ऑन साइड में, फील्डर गेंद के नीचे, जय, और बहुत बड़ा विकेट। फास्ट करना है। देखिए 7 गेंदें बाकी हैं और सूर्यास्त से पहले 7 गेंदें पूरी करनी है। बैड लाइट हो सकती हैं। समद अख्तर आ रहे हैं नए बल्लेबाज। अब 7 गेंदें बाकी हैं। 7 गेंदों से 15 रनों की आवश्यकता है जीत के लिए डोमिनेटर्स को। आमदार चषक का यह सुंदर सा आयोजन 1 लाख रुपए की धनराशि प्रथम पुरस्कार के रूप में होगी जीतने वाली टीम के लिए। और वो टीम कौन सी होती है, छत्रपति वॉरियर्स या डोमिनेटर्स, थोड़े ही समय में पिक्चर क्लियर होगी। इधर विलास तैयार हैं अपने ओवर की आखिरी गेंद लेकर। नए बैट्समैन आए हैं समद अख्तर, एक जाना माना नाम क्रिकेट जगत में। जहां तक टेनिस क्रिकेट में अंडरआर्म खिलाड़ियों की बात की जाए, उन्हीं में से एक नाम है समद अख्तर का। विलास तैयार, लास्ट बॉल ऑफ द ओवर। समद को वो फ्लिक करना चाहते थे, गेंद को देखना है, गेंद आकर पैड में लगी है। पहला रन तेजी से लिया जा रहा है, दूसरा रन लेने निकले हैं बैट्समैन, और 2 रन बहुत तेज दौड़ के साथ। लेगबाइज का इशारा, अंपायर सादिक भाई राजापुरकर की ओर से लेगबाइज की घोषणा की गई। इन 2 रनों की सहायता से बढ़ता हुआ स्कोर पहुंच गया 62 रन। आखिरी ओवर बाकी है, अंतिम ओवर में 6 गेंदें शेष है और जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता है। अब गणेश जी अरिंगड़े की ओर से एक बार फिर प्राइज आया है। कोई बैट्समैन 1 6 लगाता हो तो उससे 1100 रुपए का कैश प्राइज होगा। समय व्यर्थ ना करें प्लीज, टाइम कम है। जो भी टीम जीतेगी तो यहां जो आप चमचमाते चषक देख रहे हैं, ट्रॉफियां देख रहे हैं मंच की तरफ, ये चमचमाती सबसे बड़ी ट्रॉफी उस कप्तान के हाथ में दी जाएगी जो विजय श्री को अपने पल्ले में लाएगा खींचकर।
उसके साथ साथ 1,00,000 रुपए की धनराशि। दोंदे जी तैयार हो रहे हैं अठाके पटाखों के साथ। अक्षय जी दोंदे पटाखों की तैयारी में। अक्षय दोंदे व्यक्ति जैसे है कि खुद एक पटाखा है अक्षय जी। अंतिम ओवर, किरण यादव आए हैं गेंदबाजी करने के लिए। पहली गेंद फुल टॉस, गेंद खराब, गेंद वन बाउंस से 4 रन। की है 5 गेंदों से 9 रनों की आवश्यकता है। क्या मुकाबला खेला जा रहा है, फाइनल का मुकाबला। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। किरण यादव गेंदबाजी करने के लिए तैयार। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट। की आवश्यकता थी और पहली 2 गेंदों पर 10 रन बना लिए हैं। क्या बैटिंग कर रहे हैं सिद्धार्थ, क्या लाजवाब बैटिंग कर रहे हैं सिद्धार्थ लांडगे। 4 गेंदें बाकी हैं और 3 रनों की जरूरत है अब। शानदार बैटिंग। जीतू भाई कालेकर की ओर से इस 6 पर भी विशेष पुरस्कार होगा सिद्धार्थ लांडगे को। शानदार मुकाबला, लाजवाब मुकाबला। किरण यादव तैयार हैं गेंदबाजी करने के लिए। शॉट एक्स्ट्रा कवर और शॉट मिड विकेट, ये 2 खिलाड़ी बुलाए गए हैं अब सिद्धार्थ के लिए। 4 गेंदें बाकी हैं, 3 रनों की आवश्यकता है। किरण तैयार अगली गेंद के साथ। सिद्धार्थ को यह गेंद सामने की तरफ खेलना चाहा, गेंद को सामने की तरफ खेलना चाहा और यह डॉट बॉल। अब 3 गेंदें बाकी हैं, 3 रनों की आवश्यकता है। 3 गेंदें बाकी हैं और 3 रनों की आवश्यकता है। सम्माननीय आमदार मधुकर जी, राहुल जी ढिकले, राहुल ढिकले सर, उनके साथ साथ मधुकर करचर मंच पर विराजमान हैं। उनके साथ साथ जितने नगर सेवकगण उपस्थित हैं, आप सभी लोगों का हार्दिक स्वागत आयोजन कमेटी की ओर से। इस बीच ये गेंद खेला है, गेंद को ऑफसाइड में। पहला रन तेजी से लिया गया है, दूसरा रन लेने निकले हैं बैट्समैन और 2 रन कंप्लीट कर लिए गए। 2 बॉल 1 रन आ गया है मैच। अब व्हाट अ इनिंग फ्रॉम सिद्धार्थ लांडगे। क्या पारी खेली है सिद्धार्थ लांडगे ने, क्या शानदार पारी खेली है सिद्धार्थ लांडगे ने। यादगार पारी, आमदार चषक का पहला संस्करण, और इस पहले संस्करण में एक यादगार पारी देखने को मिली है सिद्धार्थ के बल्ले से। एज अ ओपनर आए थे बल्लेबाजी करने के लिए कप्तान गालिब पटेल के साथ। आखिरी ओवर की विजय श्री खींचकर लाने तक विकेट पर डटे रहे हैं सिद्धार्थ। देखते हैं, 2 गेंदें बाकी हैं। किरण यादव गेंदबाजी के मोर्चे पर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सामने होंगे सिद्धार्थ। वो खेला गेंद को, यस नो यस नो यस नो, और देखना होगा अंपायर के फैसले का इंतजार। तीसरे अंपायर की तरफ भेजा गया है फैसला। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। हार्ट पेशेंट, कमजोर दिल वाले मैदान से बाहर चले जाए। अब एक अगर रनआउट हो जाता हो तो 1 बॉल 1 आएगा। अगर बैट्समैन ने रन कंप्लीट कर लिया होगा तो विजयी होगी डोमिनेटर्स। आउट करार दिए गए हैं समद अख्तर तीसरे अंपायर द्वारा। व्हाट अ मैच। अरे भाई, ये कौन साहब आए हैं भाई। भाई साहब, अभी मैच समाप्त नहीं, मुझे लगता है रविवार का दिन है, मूड बना के आए हैं।
भाई मेरे अभी संध्या काल नहीं हुई है। एक बॉल एक रन आया है मैच। देखिए हालात एक समय ऐसे थे कि 4 गेंदों में 3 रन बनाने थे और एक बॉल एक रन आया है मुकाबला। अब लास्ट बॉल ऑफ द फाइनल मैच। संदीप जी कैसा लगता है इस मुकाबले को देखकर? एक बॉल एक रन पे आया है मैच। अगदी ज्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं अगदी त्याच धर्तीचं प्रदर्शन देखील मैदानाच्या आतमध्ये एक रोमांचक क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। प्रेक्षकांसोबत मान्यवर देखील प्रचंड खुश असतील या खेळाडूंच्या प्रदर्शनावर आणि या आयोजनावर। कामरान शेख आए हैं नए बैट्समैन। अब किरण जाधव अंतिम ओवर की अंतिम गेंद लेकर नए बल्लेबाज कामरान शेख को एक बॉल एक रन उछाल कर खेल दिया गेंद को, मुकाबला जीत लिया है डोमिनेटर।